अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मागच्या 1.5 महिन्यापासून जे युद्ध चालू होतं, या युद्धातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट किंवा ज्याला युद्धातला सगळ्यात महत्त्वाचा बिंदू म्हणू शकतो, अशी घटना काल घडली. काल 17 तारखेला इराणनं डिक्लेअर केलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आम्ही ओपन करत आहोत आणि तेही जगातल्या सर्व देशांसाठी, सर्व देशांच्या सर्व जहाजांसाठी. म्हणजे ही आतापर्यंतची मागच्या 1.5 महिन्यातली सर्वात महत्त्वाची घटना आहे आणि या एका घटनेमुळं युद्ध निवळू शकतं आणि पुढे युद्ध होण्याची शक्यता आणखी कमी झालेली आहे. पण प्रत्यक्षात जरी इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला असला तरी त्याच्यावरती बऱ्याचशा कंडिशन्स घातल्यात. पण दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र आपला विजय घोषित केलाय. डोनाल्ड ट्रम्प आपल्या पद्धतीनं ह्या गोष्टी साजरे करतायत. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतायत ते नक्की आपण पुढे बघूयाच. पण मुद्दा हा आहे की या ठिकाणी इराणनं हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अचानक का ओपन केला, त्याच्या मागे नेमकं काय घडलं, इराणनं ही कमिटमेंट पाळली कशी, काय घडलं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पहिल्यांदा आपल्याला हे माहितीच आहे की इराणवरती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करण्यासाठी जगातल्या सर्व राष्ट्रांच्याकडून दबाव होता. इव्हन भारताचे पंतप्रधान जेव्हा तिथल्या प्रेसिडेंट बरोबर पेजेस्कियन यांच्याबरोबर मागच्या महिन्यात बोलले होते, त्यावेळी त्यांनी तेच सांगितलं होतं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करा, अन्यथा सगळ्या जगाला तुम्ही एक प्रकारे वेठीस धरताय. त्यामुळे जगातल्या सर्व राष्ट्रांच्याकडून दबाव होताच. दुसऱ्या बाजूला चीननं देखील इराणवरती थोडा दबाव टाकलेला होता की तुमच्यामुळं आमची सगळी वाहतूक खोळंबलेली आहे. त्यामुळे चीनचे फॉरेन मिनिस्टर जेव्हा वांग ई याबद्दल बोलले तेव्हा आणखी दबाव तयार झाला. पण इराणनं कुठल्याही दबावाखातीर हा निर्णय घेतलेला नाही, हे इराणनं देखील स्पष्ट केलंय. इराणचं म्हणणं होतं की सीज फायर झाल्यानंतर आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करू. जेव्हा 7 तारखेला या एप्रिल महिन्याच्या 7 तारखेला सीज फायर झाला अमेरिका आणि इराणमध्ये, त्यानंतरच त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करणं गरजेचं होतं, पण तो त्यांनी केला नाही. त्यांचं म्हणणं होतं की लेबनॉनमधलं युद्ध थांबल्याशिवाय, लेबनॉनवरचे हल्ले थांबल्याशिवाय आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करणार नाही. आणि 16 तारखेला आपल्याला माहिती आहे की इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये जी मीटिंग झाली अमेरिकेत, त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की 10 दिवसांचा सीज फायर या दोन्ही देशांच्या मध्ये होतोय. त्यामुळं लेबनॉनमधलं युद्ध थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी अब्बास आराघची यांनी ट्विट करून हे डिक्लेअर केलं की आम्ही जगातल्या सर्व राष्ट्रांसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सध्या ओपन करतोय. यामध्ये त्यांनी हेही स्पष्ट केलं की अगोदरच ठरल्याप्रमाणे इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातलं युद्ध थांबल्यामुळं, सीज फायर झाल्यामुळं आम्ही हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करतोय आणि कुठल्याही दबावाखातीर आम्ही हे करत नाही आहोत. इराणनं भलेही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला असला तरी त्यांनी सांगितलं की इथून कोणत्याही मिलिटरीची जहाजं पास होऊ शकणार नाहीत. फक्त तेलाचे टँकर, गॅसचे टँकर पास होऊ शकतील, जगातल्या सर्व राष्ट्रांचे पास होतील. पण इथून फक्त IRGC चीच मिलिटरी जी व्हेकल्स असतील किंवा वेसल्स असतील ती इथून पास होतील, अन्यथा कुठल्याही राष्ट्राचे मिलिटरी वेसल्स इथून पास होणार नाहीत. अगदी सौदी अरेबिया, ओमान, कतार यांची सुद्धा, कारण अमेरिका यांच्या सगळ्यांच्या वेसल्सचा वापर सध्या करू शकते. यानंतर डोनाल्ड ट्रम्प मात्र अत्यंत आनंदी होते. त्यांनी वेगवेगळे ट्विट केले. प्रत्येक ट्विटमध्ये त्यांनी आपला विजय कसा झाला हे दाखवायचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये असं सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता ओपन झालेला आहे, इराणनं डिक्लेअर केलेलं आहे आणि इराण परत कधीही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता बंद करणारच नाही असं इराणनं जाहीर केलंय. असं इराणनं जाहीर केलं हे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच जाहीर करून टाकलं. खरं तर इराणनं असं काही जाहीर केलेलं नाही. त्यांनी फक्त आता ओपन करतोय असं सांगितलंय, आम्ही परत बंद करणार नाही असं कुठेही सांगितलेलं नाही. उलट त्यांनी पुढे काय काय कंडिशन्स घातल्यात ते बघूया. पण ट्रम्प यांनी पुढे असंही सांगितलं की इराणचा जो ब्लॉकेड आहे, इराणचा जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधला ब्लॉकेड आहे, तो मात्र आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत. म्हणजे एका बाजूने इराणची नाकेबंदी चालू राहणार, इराणनं मात्र जो काही हॉर्मुझचा ब्लॉकेड होता तो काढला. आता झालंय असं की फक्त ट्रम्प इराणला अडवत. आता याच्यानंतर मग इराणनं काय काय अटी घातलेल्या आहेत आणि नेमकं हे जे घडलंय ते किती नाजूक आहे आणि कधीही तुटू शकते हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. इराणने याच्यामध्ये 4 अटी घातलेल्या आहेत, तरच आम्ही हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कंटिन्युअसली ओपन ठेवू असं सांगितलंय. त्यांनी असं म्हटलंय की जेव्हापर्यंत सीज फायर असेल तोपर्यंत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन राहील. आता सीज फायर दोन्हीकडचा, इराण बरोबर अमेरिकेचा झालेला सीज फायर 21 तारखेपर्यंत, 21 एप्रिलपर्यंत आहे आणि इस्रायल आणि लेबनॉनमध्ये झालेला सीज फायर हा 26 तारखेपर्यंत आहे. हे दोन्ही सीज फायर कंटिन्युअसली पुढे एक्सटेंड झाले पाहिजेत तरच हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन राहील, अन्यथा तो लगेच परत बंद केला जाईल. डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की आम्हाला आता परत एक्सटेन्शन द्यायची इच्छा नाही, डायरेक्ट आम्ही युद्ध करायला तयार आहोत. पण प्रत्यक्षात असं होणार नाही, ट्रम्प ते करू शकणार नाही. हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये सगळ्यांना आता कळलंय आणि इराणला देखील कळलंय. इराणनं दुसरी अट घातली की इराणचं इथे एक लडाख नावाचं एक बेट आहे, या लडाख बेटाच्या जवळून सगळे जे जहाज आहेत ती पास झाली पाहिजेत. दुसऱ्या रूटचा म्हणजे ओमानच्या साईडच्या रूटचा वगैरे त्यांनी वापर करता कामा नये. त्या लडाखच्या जवळूनच त्यांनी गेलं पाहिजे, कारण इतर ठिकाणी माइन्स वगैरे असू शकतात, इतर प्रॉब्लेम्स असू शकतात जे इराणनं क्रिएट केलेले होते मागच्या महिन्याभरात. त्यानंतर त्यांची आणखी एक अट मी मगाशी सांगितली तशी, मिलिटरी वेसल्स इथून पास होऊ शकणार नाहीत. आणि चौथी एक अट त्यांची आहे की अमेरिकेनं जो इराणचा ब्लॉकेड केलाय
तो त्यांनी लगेच काढला पाहिजे. आता अमेरिका तर म्हणते की आम्ही लगेच काढणार नाही, जोपर्यंत डील होते तोपर्यंत काढणार नाही. त्यामुळे या सगळ्या परिस्थिती बघितल्या तर असं लक्षात येते की 21 तारखेपर्यंतच हा ब्लॉकेड काढलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जगासाठी सगळ्या परत एकदा बंद करू शकतो. युद्ध परिस्थिती अजून तेवढीच नाजूक आहे. भलेही ती दिसत असली मागच्यापेक्षा थोडी निवळल्यासारखी, पण प्रत्यक्षात ती खूप निवळलेली नाही आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सगळ्या घोषणेनंतर आणि इराणच्या घोषणेनंतर तेलाच्या किमती भरपूर कमी झालेल्या आहेत. काल एका दिवसात जवळजवळ 12% तेलाच्या किमती कमी झाल्या आणि आता सध्या $83 पर्यंत क्रूड ऑइलच्या, ब्रेंट क्रूडच्या किमती पोहोचलेल्या आहेत, ज्या आतापर्यंत मागच्या 1.5 महिन्यात सर्वात कमी आहेत. त्यामुळे तेलाच्या किमती मॅनेज करण्यासाठी, मॅनिप्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा हा सगळा खेळ चाललाय काय, असाही प्रश्न आता पडायला लागलाय. कारण जेव्हा मार्केट ओपन होतील जगभरातले सोमवारी, त्यावेळेला मार्केट या गोष्टीचं स्वागत करणार आहेत, पण त्यानंतर परत एकदा ह्या युद्धाला पुन्हा तोंड फुटू शकतं का, हा प्रश्न देखील आता विचारला जातोय. त्यामुळं मार्केटच्या दृष्टीनं किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं जर तुम्ही या संपूर्ण युद्धाकडे बघत असाल तर थोडं सावधपणेच या युद्धाकडे बघितलं पाहिजे. कारण सहजपणे या युद्धाचं सोल्युशन होणार नाही. तरीही काय काय घडामोडी होतात त्याच्यावर आपलं लक्ष राहणारच आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या अशा पद्धतीचे ट्विट करतायत की असं वाटतं की ते काय बोलू, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती काही लोक जसं गुड मॉर्निंग गुड नाईट वाले मेसेज करतात तसं अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्रीचं एक ट्विट त्यांच्या ट्रुथ सोशलवरती केलेलं होतं. त्यामध्ये ते म्हणाले की अ ग्रेट ब्रिलियंट डे फॉर द वर्ल्ड. आता या गोष्टीला काय अर्थच नाही, म्हणजे फक्त एवढंच, जगासाठी एक अत्यंत आनंददायी दिवस एवढंच. पण तुम्ही हे युद्ध चालू करायच्या अगोदर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मागच्या 50 वर्षापासून ओपनच होता. त्यातला प्रत्येक दिवस जगासाठी आनंददायीच होता. हे जे 45 दुःखाचे दिवस आणले ते तुम्ही स्वतःच्या करनीनं आणले, जगाने याच्यासाठी काहीच केलं नव्हतं. त्यामुळं ट्रम्प काय बोलतील आणि कशासाठी बोलतील हे त्यांनाही कळत नाहीये. त्यांनाही माहिती आहे की जे आता पीस दिसायला लागलाय, जी शांतता दिसायला लागली ती त्यांनी मिळवलेली नाही, ती सगळ्या जगाच्या प्रेशरमुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुर्तास एवढं सत्य आहे की हे युद्ध आता थांबले, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन झालंय, तो पण कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.